कुठलं साधन वापरलं त्यासाठी सदानाम घोष करू हरी कथा आणि ती हरी कथा केल्यामुळं सदानाम घोष केल्यामुळं कदा कदा नाही कधीतरी नाही त्यांनी महाराजांनी काय केलं बागायत शेती केली त्यांनी काय अशी पडीक बिडीक अशी शेती केली नाही जसं सावता महाराजांनी शेती केली आपल्याकडेही जमीन जुमलं सगळे आपण काय करतो समजा या सीझनला पेरलं की दुसऱ्या सीझनला पेरणार तसं नाही केलं महाराजांनी केली काय केलं बागायत जमीन केली थोडीच केली पण ते कसली जमीन कसल्यामुळे त्याचं उत्पन्न निघालं आणि ते उत्पन्न निघालं आणि उत्पन्न निघाल्यानंतर जेवढं उत्पन्न निघालं ना त्यातच महाराजांनी समाधान मानले महाराजांकडे जवळजवळ 550 एकर जमीन होती त्या काळात महाराजांनी समाधान मानलं ना महाराज असं आपणही समाधान मानलं तर सुख मिळणार आहे आपल्याला आणि समाधान मिळणार आहे नाही तर मिळणार नाही आपल्याला त्यासाठी महाराज काय सांगतात की आम्हाला बाबा समाधान आणि सगळं भेटलं हे कशाच्या जोरावर भेटलं तर नामस्मरणाच्याच जोरावर भेटलं आणि हे नामस्मरण महाराजांनी केल्यामुळं त्यांना समाधान एवढं मिळलं की त्या समाधानाचे सुखाचे अलंकार महाराजांनी काय केले गळ्यात घालून मिरवायला सुरुवात केली।